बातमी आहे रायगडमधून। पावसानं भातशेतीच्या पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या कामांचा खोळंबा केला होता। शेतीची साफसफाई, नांगरणी तसेच भाजणी, धूळ पेरणी, मशागत ही सगळी कामं झालीच नाहीत। पाणी साठलेल्या शेतात थेट पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। मात्र पावसाच्या लहरीपणावर मात करत लावणीला सुरुवात झाली। लावणीची दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आले आमचे प्रतिनिधी सचिन कदम। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या अवेळी पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये भात शेतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं। भात शेती रुजणार कशी हा मोठा शेतकऱ्याला प्रश्न निर्माण केला होता। मात्र आपल्यानंतर शेतकरी पाहिला तर प्रचंड आशावादी आहे आणि त्यांनी पेरलेलं आव्हान आता वरती आलेलं आहे। रायगड जिल्ह्यामधल्या बिरवाडी खोऱ्यात आहोत आता। या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावणीची कामं ती सुरू केलेली आहे। मे महिन्याच्या आपण जर का शेवटच्या आठवड्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यानंतर भात शेतीची कामं ठप्प झाली होती। कोणत्याही प्रकारे त्यावेळची धूळ पेरणी झाली नव्हती, त्याप्रमाणे आवणांची लावणी झाली नव्हती। त्याच्यामुळे आता भात शेती होणार का हा प्रश्न निर्माण झाला होता। त्याचबरोबर जर का आपण मधल्या कालावधी जर का पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भात शेतीच्या जागेमध्ये गवत उगवलं होतं, ज्याच्यामुळे देखील शेतकऱ्याला अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या। मात्र या सर्व समस्यांवर मात करत केलेल्या प्रयत्नांना आता कुठेतरी यश येताना दिसत आहे आणि कोकणामध्ये भात शेतीच्या लावणीला प्रारंभ झालेला आपल्याला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।